कोणाचा असेल हे तर ठरलंय भाजपचा, पण नाव काय आणि उपमहापौर कोण? जालनामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौराचा मान वंदना मगरी यांना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे. आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं. श्रेष्ठाने दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता आम्ही पाठी घालायला चाललो. बरं, आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकलाय, पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद, याचं चित्र कसे असेल? 100% जे मॅन्डेट आम्हाला नगरपालिका महानगरपालिकेत भेटलं ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषदेत भेटणार, पंचायतीमध्ये भेटणार. नगरपालिकेत भाजपचाच महापौर आता निश्चित झाले, कारण ही निवडणूक बिनविरोध झाली आणि महापौर आणि उपमहापौर कोण यांची नावं काय आहेत आणि जालना शहराच्या विकासासाठी काय तुम्ही पहिली पाऊल उचलणार आहात? निश्चित जालना शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं. 41 नगरसेवक आमचे निवडून आले. अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे. महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला. उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला. आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे. निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघंही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे. भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचं नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचाच विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे. ओके, मला पण काढायची थोडं असं करूया. ताई थांबा सर, 2 मिनिट. ओके सर. रिसिप्ट घेऊन टाका त्याचा. एक दोन टाक. या काटपुडे साहेब या ना. नाही सभागृहात